चला तर आज आहे चंपाषष्ठी, आपण बनवूया भरीत वांग्याचे। तर सगळ्यात आधी आपण वांगे भाजून घ्यायचे गॅसवर। वांग असं थोडं फिरवून घ्यायचं आहे आपण, एकाच ठिकाणी जास्त काळं होऊन जातं ते। बघा तर आपले वांग आता भाजून झालेले, देठाचा पण भाग आपण भाजून घ्यायचा आहे, नाही तर तो भाग कच्चा राहतो। आता हे आपले वांगे भाजून झाले आहेत। मी 3 वांगे घेतले आहेत, याची आपण आता साल काढून घेऊ। हे मस्त शिजलेले आता मधून, सालही पटकन निघते बघा। आता हे आपले तिघही वांगे सोलून झालेले आहेत आणि हे मस्त छान असे आपण चमच्याने बारीक करून घेऊ। त्यात थोडी आपण हळद टाकून घेऊ। आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत। आता आपण कढईत तेल टाकणार आहोत। भरीताला थोडंसं तेल जास्तीच टाकायचं। आता आपण याच्यात टाकणार आहोत जिरं फोडणी द्यायला। पण टाकणार आहोत आता शेंगदाणे। आमच्या गावाकडे भरीत बनवण्याची पद्धत अशीच आहे। आता आपण याच्यात मिरच्या टाकणार आहोत, हिरव्या मिरच्या, लसूण पण टाकणार आहोत। आपण 3-4 कांदे कापून घेतलेले आहेत इथे। कांदा पटकन व्हावा म्हणून आपण थोडे याच्यात मीठ टाकणार आहोत। पूर्ण मीठ टाकायचं नाही, नंतर थोडंसं बाकी टाकायचं। कांदा मस्त लालसर होतोय। आपला कांदा छान परतून झालेला आहे। आता आपण वांग्याचं भरीत टाकून घेऊ इथे। आता आपलं भरीत बनवून झालेलं आहे, त्यात आपण आता मीठ टाकून घेऊ। मीठ चवीप्रमाणे टाका, कोणाकोणाला कमी लागतं, कोणाला जास्ती लागतं। आता यात आपण टाकणार आहोत थोडी कोथिंबीर वरून टाकणार आहोत। आपलं भरीत रेडी आहे। 5 मिनिटं बारीक झाकण ठेवून बारीक गॅसवर आपण वाफवू द्यायचे भरीत। चला तर इथे मस्त गरम गरम बाजरीची भाकरी आणि भरीत तयार आहे। या सर्वांनी खायला। तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा।